आणि हिंगोली जिल्ह्यामधल्या गिरगाव पाटीवरती मराठा समाजातल्या बांधवांनी आंदोलन करत नांदेड परभणी महामार्ग रोखलेला होता। कालपासून हा महामार्ग ठप्प आहे, त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र आहे। आढावा घेतलाय माधव दिपके यांनी। मराठा आरक्षणाची अंमलबजावणी करावी या मागणीसही मनोज जरांगे यांनी पुन्हा उपोषण सुरू केलेलं आहे आणि त्या उपोषणाला पाठिंबा म्हणून हिंगोली जिल्ह्यातील गिरगाव फाट्याजवळ मराठा आंदोलकांनी रास्ता रोको सुरू केलेला आहे। मागील 20 तासाहून अधिक काळ झालेला या रास्ता रोकोला आणि त्यामुळे नांदेड परभणी या महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झालेली आहे। ही वाहतुकीची जे काही ट्रक्स आहेत ते आपण या ठिकाणी बघू शकता। मोठमोठाले कंटेनर सुद्धा या ठिकाणी थांबलेले आहेत। लांबच्या लांब रांगा वाहनांच्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं म्हणजे 20 तासाहून अधिक काळ या ठिकाणी हा रास्ता रोको सुरू असल्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये वाहनांच्या रांगा आपल्याला पाहायला मिळत आहेत। हे आंदोलन थांबवावं यासाठी प्रशासनाच्या वतीने सुद्धा मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, आंदोलकांशी बोलण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रशासन आमचं आंदोलन दडपतंय असा आरोप सुद्धा येथील आंदोलकांनी केलेला आहे। त्यामुळं हे आंदोलन आता सुरूच आहे। जोपर्यंत मराठा आरक्षणाची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत हे आंदोलन अशाच पद्धतीने सुरू राहील असं जे ते आंदोलकांच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे रात्री कडाक्याच्या थंडीसुद्धा अनेक नागरिक महिलासुद्धा या ठिकाणी रास्ता रोको करण्यासाठी थांबल्या होत्या आणि मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलक या ठिकाणी रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळते। मराठा आरक्षणाची तत्काळ अंमलबजावणी करा या एका मागणीसाठी हे संपूर्ण आंदोलक रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन आकाशसह माधव दिपके, एबीपी माझा, गिरगाव, हिंगोली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।